तुम्ही बघा भरत जाधव सर, प्रशांत दामले सर, भक्ती बर्वे, मुक्ता बर्वे, निर्मिती सावंत मॅडम, त्या सगळ्यांच्या शरीरात किती चैतन्य आहे. तुम्ही सतत अष्टावधानी पाहिजे. गुरुजी म्हणतात आता वाचून दाखव, तर त्या पुढे जा, आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे, थप्पड मारीन. आणि चित्रकला ही मी बघायला पाहिजे, कारण त्याचा इव्हेंच्युअली माणूस म्हणून प्रगल्भ होण्यात हात असणार आहे. ओके. मी चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, कारण चांगलं साहित्य वाचल्यामुळे माणूस व्यक्ती म्हणून मी अधिक प्रगल्भ होणार आहे. राईट. आणि तो काही न करता फक्त एवढंच म्हणत होता, अपमान असं म्हणायचं. की एकदा तुमच्या मातृभाषेवर प्रभुत्व असलं ना, की तुम्हाला कुठलीही भाषेवर प्रभुत्व मिळवायला सोपं जातं. ओके. त्यामुळे मी अभिमानाने सांगतो की मराठी माध्यमात वाढलोय. ॲन ॲक्टर इज ॲन ॲथलीट फिलॉसॉफर. प्रेक्षागृहातली खुर्ची ही अशासाठी महत्त्वाची वाटते, कारण तिथे तुम्ही अंधार करता. अंधारात तुम्हाला आम्ही शांत करतो आणि हळूहळू तुम्ही सगळी तुमची इंद्रिय आम्हाला बहाल करता. आणि जर चांगलं नाटक असेल तर ते नाटक तुमची सगळी इंद्रिय, विचार, मन टेक ओव्हर करतं आणि हळू त्याला दिशा देतं.